या मूवी दरम्यान यांच्यात अक्षरशः देवी संचारली होती। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण पूजा करतो देवी शैलपुत्री यांची, जी स्थैर्य आणि धैर्याचं प्रतीक आहे। हाच गुण मोठ्या पडद्यावर दाखवलाय तो एका आईने, ती म्हणजे हिरकणी। या मूवी मध्ये सोनाली कुलकर्णी हिरकणी अक्षरशः जगल्या। केवळ त्यांच्या अभिनयामुळे हिरकणी मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा जिवंत झाली। रायगडावर काम करणारी एक साधी गवळीबाई एके दिवशी रात्री गडाचे दरवाजे बंद होतात आणि ती गडावर अडकते। घरामध्ये तिचे लहान मूल एकटं आहे। तेव्हा तिच्यातली आई घाबरते, पण तिच्यातलं धैर्य मात्र जागं होतं। पुढचा मागचा कसलाही विचार न करता ती एकच ठरवते की तिला तिच्या बाळाला भेटायचंय, तिच्या बाळाला खाऊ घालायचंय। आणि अंधाऱ्या रात्री खोल दरी असून सुद्धा, समोर साक्षात मृत्यू असून सुद्धा ती दरी उतरते। तेव्हा तिच्यातलं प्रेम, तिचं धैर्य हे तिचं खरं कवच बनतं। देवी शैलपुत्री सारखंच हिरकणीने आपल्याला दाखवलंय की खरं स्त्रीचं सामर्थ्य, तिचं धैर्य हे डोंगरापेक्षाही उंच असतं, मोठं असतं। आणि आईचं प्रेम, त्यातून प्रकटलेलं धैर्य हेच शक्तीचं खरं रूप असतं। त्यामुळे माझ्यासाठी देवी शैलपुत्री ही हिरकणीच आहे। आता याबाबत तुम्हाला काय वाटतं? आणि अशा कोणकोणत्या सिनेमांमधल्या फिमेल लीड्स या देवी शैलपुत्रीला सिम्बोलाइज करतात? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। ही रील आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चंद्रकोर फिल्मच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा।